देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पुन्हा 2024च्या निवडणुकीनंतर सत्तेत आलं आणि फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर या विमानतळाचं कामकाज जे काम आहे हे प्रचंड वेगात सुरू झालं. आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की विमानतळाचं भौगोलिक काम हे जवळजवळ 94% पूर्ण झालेलं आहे. त्या सगळ्या काम करणाऱ्या यंत्रणेला त्यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळाचं काम हे पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्या आसपास ते काम पूर्ण होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. कोणत्याही मतमतांतरामध्ये अडकायचं नाही. आपल्याला जे करायचं आहे ते कालबद्ध मर्यादेमध्ये करायचं. हा देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा गुण असल्यामुळं त्यांनी अनेक कामं ही अशीच कालबद्ध मर्यादेमध्ये केलेली आहेत. मेट्रो वगैरे त्याची प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला उदाहरणं सुद्धा देता येतील. खूप ताकदीनं आणि वेळेमध्ये काम करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असं आपल्याला इथं म्हणता येईल.